सर्वांनी मिळून आज एकत्रित हा सर्वे बंद केला। जो काही सर्वे झाला होता, अस्लम शेख साहेबांनी तिथे मागणी केली की आजचा झालेला, आम्हाला सांगितलं होतं 11 वाजता सर्वे सुरू होणार, पण हे लोक आले 6:45 वाजता आणि यांनी जो काही सर्वे केला होता तो अस्लम शेख साहेबांनी सांगितलं की तो सर्वे तर आपण गेल्यावरती बंद केला, पण जो काही सर्वे केलेला आहे तो डिलीट करा, अशी आपली सर्वांची मागणी होती। आत्ताच आम्ही बसलो होतो मीटिंग मध्ये, त्या मीटिंग मध्ये स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सर्वे केलेला नाही आहे आणि तसं आम्ही पोलीस स्टेशनला स्टेटमेंट मध्ये लिहून देतो असं सिटी सर्वे ऑफिसरनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून हा आपलं आंदोलन आज तुमचं यशस्वी झालेलं आहे। तुम्हाला खरोखर जेवढं धन्यवाद द्यावं, जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंसं आहे। एकदा स्वतःसाठी तुम्ही टाळ्या वाजवा अशी विनंती करतो। आज आपल्याला या विभागाचे डीसीपी मोहिते साहेब, एसीपी पडवी मॅडम आणि आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवण पोलीस ठाण्याचे नगरकर साहेब आणि सर्व पोलिसांनी, महिला पोलिसांनी आज आपलं सहकार्य केलं, आपल्यावर कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती केली नाही, त्यांचं पण एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करावं। आणि यानंतर ती पुढची रूपरेषा असेल ते आपले आमदार अस्लम शेख साहेब सांगतील। धन्यवाद। सर्वप्रथम आपण सगळे इथे आले, शांतपणे आपण जोर जबरी करीने इथे सर्वे करायचा प्रयत्न केला होता। सर्वेअरने टाइम दिला होता 9:30 वाजता, 10 वाजता पोहोचणार, पण ते लवकर पोहोचले आणि आजूबाजूची जागाचे जे मालक होते त्यांनी त्याचं ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे। कोर्टाचे आदेश असताना सुद्धा कलेक्टरनी त्याची दखल घेतली नाही, हे आज समोर दिसण्यात आलेलं आहे। आम्ही आज डीसीपी साहेब आणि बाकीचे पोलीस अधिकारी आणि ते CPSOना हेच सांगितलेलं आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते कायदेशीर करा, बळजबरीचा उपयोग आमच्यावरती करू नका। आम्ही इथे राहणार आहे आणि मरणारी लोक आहे, आम्ही इथे घाबरणारी लोक नाही। हे तुम्हाला करायचं असेल कायदेशीर करा, नाहीतर करायचा प्रयत्न करू नका। ही जे जागा आहे हे जागाच्या संदर्भामध्ये कोर्टाने 4 आठवड्यामध्ये ते मुक्तेश्वर सोसायटीला आदेश दिलेले आहेत। त्या हिशोबाने सरकारने त्याचा निर्णय घेतला पाहिजे। ते निर्णय न घेता कलेक्टर जोरजबरी करायचा प्रयत्न करत आहे, चुकीचं आहे। परवा दिवशी आपली मीटिंग झाल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना विचारलं की तुम्ही थांबावं, आम्ही सगळे ग्रामसंस्था आणि मालाडकरचे लोक जाऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटू, रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांना भेटू, त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्याच्यानंतरच तुम्ही करा। त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला साहेब करता येणार नाही, मला शासनाचा आदेश आहे। तर मी आज एवढंच, आज आमच्या सगळ्यांच्या स्टेटमेंटमध्ये हेच झालेलं आहे, आम्ही 1 महिन्याचा टाइम दिलेला आहे की 1 ऐकावा। एवढे मच्छीमार सोसायटी आहेत, जेवढे ग्रामसंस्था आहेत, सगळ्यांची त्यांनी बाजू ऐकून घ्यावी, त्याच्यानंतरच इथे पाऊल ठेवावा। जर असं नाही केलं, मध्ये काय करायचा प्रयत्न केला तर अशीच लोक जमतील आणि 1 महिन्याच्या आतमध्ये जर आम्हाला शासनाने टाइम नाही दिला तर आपण तिथे जाऊन हे आंदोलन आपण करूया। आपण सगळ्यांनी तशी तयारी ठेवायची। आणि आज शांतताने पोलिसांनी व्यवहार आपल्याबरोबर चांगला केला, पोलिसांनाही समजतं, CPSOना पण समजतं, पण शासनाचे जे हुकूम असते त्यांना ते टाळता येत नाही। म्हणून आम्ही ते आमचे शत्रू नाहीत, CPO आमचे शत्रू नाहीत, पण त्यांची पण जबाबदारी आहे की कायदा व व्यवस्था तुम्ही जर सांभाळता तर कायदा व व्यवस्था पाळायची जबाबदारी तुमची पण आहे। कुठलाही चुकीचं काम किंवा हायकोर्टचे आदेशाचं उल्लंघन करण्याचं काम कोणीही करू नये असंही त्यांना आम्ही आज रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांनीही ते त्याच्यावरती लक्ष घेतील किंवा लिगल ओपिनियन घेतील। त्यापर्यंत होत नाही, त्यापर्यंत आपलं हे आंदोलन चालू असणार। आम्ही सगळे असंच गप्प बसणार नाही। 1 महिन्याचा टाइम, आजपासून 1 महिन्याचा टाइम आपण त्यांना दिलेला आहे। 1 महिन्याच्या टायमामध्ये आम्ही खासदार साहेब, सर्व पक्षाचे नेत्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे जावं, त्यांची भेट घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण बसूया। सोसायटीचे ज्या जसे आपले सगळे लोक बसतात, सगळे सोसायटीची लोक, सगळे गावाची 2 लोक घेऊनच आज आपण मीटिंग घेतलेली आहे। तुम्ही एक लक्षात ठेवा, असे 2, 4, 5 लोकांनी मीटिंग नाही घेतलेली आहे। सगळे पक्षाचे लोक असते, सगळे गावाचे लोक, सोसायटीचे लोक, सगळ्यांना घेऊन सविस्तर आपली जे बाजू आहे
त्यांनी शासनाला मांडलेली आहे. शासन त्याच्यावरती आपला नोंद तयार करते, त्यांनी आपला स्टेटमेंट तयार करून ते शासनाला पोलीसद्वारे पाठवतो. आणि आता आपला सगळं आंदोलन व्यवस्थित संपलेलं आहे. जबाब लिहिणारे जे लोक आहेत आतमध्ये जबाब लिहित आहेत आपल्यातर्फे, म्हणजे एक तर मल्हारकर तर्फे तिकडे जबाब लिहिला जाणार. त्याच्यानंतर आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना नोटिसेस आले, त्याचं व्हायोलेशन झालं आहे हे लिहितील, कोर्टाचं व्हायोलेशन झालं ते लिहितील. आता जसं आपण इथं पण आलो आहे तसंच व्यवस्थित आपल्या घर आपण परत जावा, परत काय शांतताने जावं. कारण आपल्याला कोणाला इथे लॉ अँड ऑर्डर कोणाचं बस थांबवायची इच्छा नाही, पोलिसांना त्रास द्यायची इच्छा नाही, पोलिसांना पण आपल्याला मारायची इच्छा नाही. हे सगळं कायदा व्यवस्था आपल्याला पाळत आपली लढाई आपण कायदेशीर लढू आणि आपण कायदेशीर की लढाई जिंकू, हेच आपल्याला सांगायचं आहे. मलाड अक्सा गांव के ग्रामीणों ने धारावी पुनर्वास परियोजना का विरोध किया। विधायक असलम शेख के नेतृत्व में ग्रामीणों का उग्र प्रदर्शन। ग्रामीणों ने भूमि का सर्वेक्षण करने आए प्रशासनिक अधिकारियों को भगाया। हम देश के बेटों को बर्बाद नहीं होने देंगे। विधायक असलम शेख मलाड। दिनांक 16 जनवरी को असलम शेख के नेतृत्व में ग्रामीणों ने एकत्रित होकर शहर के सर्वेक्षण अधिकारियों को खदेड़ दिया, जो धारावी पुनर्वास परियोजना के लिए भूमि की माप करने मलाड पश्चिम के अक्सा गांव में आए थे। इस बार ग्रामीण बेहद आक्रामक नजर आए। ग्रामीण उस समय नाराज हो गए जब भूमि सर्वेक्षण अधिकारियों ने भारी पुलिस बल की मौजूदगी में तथा ग्रामीणों को अंधेरे में रखते हुए भूमि सर्वेक्षण के लिए निर्धारित समय सुबह 9:30 बजे ही भूमि सर्वेक्षण शुरू कर दिया। विधायक असलम शेख के नेतृत्व में एकत्रित होकर ग्रामीणों ने कुछ समय के लिए मडमारवे मार्ग को जाम कर दिया। मलाड पश्चिम के विधायक असलम शेख ने आक्रामक रुख अपनाते हुए कहा कि किसी भी हालत में धरतीपुत्रों की जमीन अदानी को नहीं जाने दी जाएगी। इस दौरान असलम शेख और पुलिस के बीच नोकझोंक भी हुई। गांव वालों को साथ लेकर असलम शेख सीधे मालवानी पुलिस स्टेशन पहुंचे। मालवानी पुलिस थाने के बाहर काफी देर तक तनाव की स्थिति बनी रही, क्योंकि विधायक असलम शेख ने आक्रामक रुख अपनाते हुए कहा कि ग्रामीणों को अंधेरे में रखकर किया गया सर्वेक्षण रद्द किया जाना चाहिए, अन्यथा वे सर्वेक्षण अधिकारी रंजीत देसाई को जाने नहीं देंगे। ग्रामीणों ने इस पर आपत्ति जताई और इस मुद्दे पर नगर के सर्वेक्षण अधिकारियों को घेर लिया, क्योंकि श्री मुक्तेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी समिति और राज्य सरकार के बीच अदालती विवाद के बावजूद भूमि की मापी की गई थी और इस पर कोई कार्रवाई न करने के स्पष्ट अदालती आदेश के बावजूद भी भूमि की मापी की गई थी। भूमि अंततः ग्रामीण तब शांत हुए जब नगर के सर्वेक्षकों ने लिखित बयान देने पर सहमति व्यक्त की कि भूमि की मापन नहीं की गई है, लेकिन नागरिक धारावी पुनर्वास परियोजना को लागू नहीं होने देंगे। उन्होंने जोर देकर कहा, आंदोलन में मर के लोकप्रिय समाजसेवी संजय सुतार, महाराष्ट्र मछुआरा कार्रवाई समिति के महासचिव किरण कोली, श्री हरबादेवी गांव मंदिर ट्रस्ट के अध्यक्ष महेश पाटिल, भाटी मछुआरा सर्वोदय सहकारी समिति के अध्यक्ष राजीव कोली, मर्दरियादीप मछुआरा सहकारी समिति के अध्यक्ष उपस्थित थे। संतोष कोली, मद मछुआरे बनाम क्यों। 7 संगठन सचिव अक्षय कोली, मद मछुआ सर्वोदय कंपनी। जगन्नाथ कोली, अध्यक्ष संगठन हरबादेवी सर्वोदय कंपनी। संगठन के अध्यक्ष प्रमोद पाटिल, मरोल बाजार एम.वी। इस अवसर पर संगठन के अध्यक्ष राजेश्री भांजी, एरंगल भंडारी समाज के अध्यक्ष सुनील ठाकुर, अक्सा गांव के प्रधान महेश ठाकुर, मालवानी के मछुआरे और अन्य लोग मौजूद थे। इस अवसर पर संगठन के अध्यक्ष गोविंदा कोली, भाटी मछुआ ग्राम मंडल के अध्यक्ष धनाजी कोली, धरावाली गांव, धरावाली डोंगरपाड़ा, अक्सा, मालवानी कोलीवाड़ा, एरंगल, भाटी कोलीवाड़ा, मर कोलीवाड़ा एवं मालाडकर नागरिक सर्वदलीय कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।